आंदोलनकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हेही आपण ऐकून घेऊया। 240 रुपयात जेवढा आम्हाला कपडे ते आम्ही तेवढे घालून आलेलो आहेत, उर्वरित ड्रेस आलेला नाही आहे। आमची मुलं उद्या आम्ही असेच शाळेत पाठवायची आहे का, हा आम्हाला शासनाला सवाल आहे। तुमची काय मागणी असणार आहे, आज काय भूमिका घेताय? मी शिक्षण मंत्र्यांना आम्ही ते भीक मागून जे आंदोलन पाहणार, शिक्षण मंत्र्यांकडे पैसे नसतील तर लोकांकडून भीक मागून आम्ही त्यांना ते मुख्याधिकाऱ्यांमार्फत पाठवणार आहोत। शिक्षण मंत्र्यांनी त्या पैशातून किंवा काही लाच घ्यावी। महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात अगर 240 रुपये कपडे यायला लागलेत तर खूप मोठी गोष्ट आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे जोडलेले आहेत। पराग, आपण मनसैनिकांचं हे आक्रमक आंदोलन बघतोय, मात्र या आंदोलनाला पुरेशी दाद न मिळाल्यास मनसैनिकांची पुढची वाटचाल कशी असेल? मनसेने खरं तर आताच आक्रमक भूमिका घेतली आहे आणि जिल्हा परिषद आतमध्ये जाण्यासाठी आग्रह आहे। तरी त्यांनी प्रशासनाला 7 दिवसाचा वेळ दिला, तर 7 दिवसात यात कुठलंही महत्वाचं पाऊल उचललं की नाही किंवा या अनुषंगाने महत्वाचा निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करू, मनसे स्टाईलनं आंदोलन करू, अशा पद्धतीचा इशारा जो आहे या आंदोलनाच्या माध्यमातून दिलेला आहे। आक्रमक भूमिका ते मांडतायत, 240 रुपये ड्रेस उंच करण्याची त्यांची मागणी आहे। संपूर्ण आंदोलनावर पराग आपलं असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। प्रामाणिकपणे जाऊ द्या।